झोप होती नाही काय नाही, घरच्यांनी उठवला. दादा म्हणला चल मला सोडून ये. मग मी निघालो भावाला सोडायला. भावाला सोडलं. घरच्यांनी सांगितलं येता येता दूध पण घेऊन ये. बरं ठीक आहे म्हणलं, दूध पण आणतो. बसवाल्या काकांनी सगळा रोडच अडवून टाकला. राईटचं इंडिकेटर दिले, कुठं राईटला बस जाणार आहे काय माहिती. मग त्या सगळ्या ट्रॅफिकमधनं घरी आलो. घरी आल्यावर आवरून बिवरून सगळं पहिल्यांदा कॉलेजला निघालो. म्हणलं आज महत्त्वाचं लेक्चर आहे. मग इथं बघा पुणे महानगरपालिकेची बस कशी अडलेली आहे. बस बंद पडली आहे, पॅसेंजर सगळे बाहेर आहेत. मग कसं इकडं आल्यावर जरा सुकूनच वाटतं कॉलेजमध्ये आलो. पहिल्यांदा वर लेक्चरला गेलो. लेक्चर चालू झालं होतं. पण लेक्चरमध्ये प्रॅक्टिकल चालू झालं होतं. सगळ्यांचं कॉमन लेक्चर असतं ना इंग्लिशचं, त्याच्यामुळं. मग मॅडमने कसला तर कागद सगळ्यांच्या हातात दिला. तर मॅडमला आधीच सांगितलं मॅडम आम्ही काय करणार नाही. मग मॅडम म्हणलं ठीक आहे तुम्ही बसा फक्त. मग बसलो, पण मस्ती करत बसलो. चैतन्यला सांगा त्रास देत बसलो. मग लेक्चर झालं आणि मग निघालो आम्ही जेवायला म्हणल्यावर कालच्या ठिकाणीच गेलो तर शंकर महाराजांचा महाप्रसाद येतो. महाप्रसाद खाल्ला. महाप्रसाद हा रोजच येतो आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे सगळ्यांसाठी येतो कारण की हॉस्टेलला मुलं राहतात. कॉलेजमध्ये आल्यावर क्लासमध्ये गेलो. क्लासमध्ये बघितलं तर कोणच नाही. खटाखट सगळी बटणं दाबली, फॅन बिन सगळं चालू केलं. सर यायची वाट बघत बसलो. सर यायची वाट बघत बसता बसता चैतन्य पण आला. मग ही आमच्या कॉलेजची बॅक साईड. आमच्या क्लासरूममध्ये बऱ्याच सगळ्या मशीन ठेवलेल्या आहेत. ही कसली मशीन आहे ती माहिती नाही, पण त्या मशीनमध्ये काड्या करत बसलो आम्ही. चैतन्य बी काड्या करतच होता. मग म्हणलं मी काय पाप केलं, मी बी बटणं दाबत बसलो. मग चैतन्य बसला. सर आले होते. मग काय नाही लेक्चर झालं. म्हणजे तसं लेक्चर झालं नव्हतं. 5 मिनिट सरांनी ब्रेक दिला. सगळ्यांनाच झोप येत होती. मग ब्रेकच्या नंतर आम्ही आलो खाली. मग लेक्चर संपल्यावर खाली येऊन बघितलं, खाली कोर्ट होतं. कोर्ट म्हणजे आमच्या लॉ कॉलेज, त्याच्यामुळे स्ट्रक्चर तयार होतं. मग हा गडी तर बघा सगळ्यांसोबत तर बोलणार नाही, कुणासोबत बोलतो त्यालाच माहिती. सगळं झाल्यावर निघालो घराकडं. म्हणलं ट्रॅफिक नाही, लवकर तरी घरी जाता येईल. काय नाही आमच्या नशिबातच ट्रॅफिक आहे. 2च मिनटात ट्रॅफिक लागलं. जाऊ द्या म्हणलं आपल्या नशिबातच ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक असल्यावर रोड पण जॅम होता म्हणलं, तसं रोडचं काम चालू होतं. मग इथं आल्यावर बघितलं तर रेसिंग चालूच असते, म्हणजे रोजच चालू असते ती रेसिंग. मग पुढं आलो म्हणजे इथं बी रोडचं काम चालू आहे म्हणलं. मग कसा बसा घरी आलो. ट्रॅफिक तर होतं, मग जाऊ दे म्हणलं आलो कसा बसा घरी. मग घरी आलो.